आपल्या नंतर कामाला राईट. तर आपण पहिला शब्द बघूया इंटरनल म्हणजे काय असतं. सो जेव्हा आपण इंटरनल ह्या वर्ड बद्दल बोलतो, इंटरनल म्हणजे कॅन आय से इनसाइड. इनसाइड म्हणजे आतमधल्या गोष्टीबद्दल बोलतोय. तर थोडक्यात एकदम सिंपल लेमॅनच्या टर्म्स मध्ये बोलूया, इंटरनल म्हणजे आतमध्ये राईट. अच्छा, जर मला कंबशन ह्या वर्ड बद्दल बोलायचं तर कंबशनचा अर्थ काय असतं. कंबशनचा अर्थ असतं फायर प्रोड्यूस होणं राईट, किंवा आग लागणं. तर ते मी लिहितो फायर प्रोड्यूस. फायर प्रोड्यूस राईट. कंबशन म्हणजे फायर प्रोड्यूस होणं. आणि इंजिन म्हणजे काय असतं. इंजिन काय असतं, एक अशी मशीन असते जी मशीन तुम्हाला एका एनर्जीला दुसऱ्या एनर्जी मध्ये कन्वर्ट करते राईट. थोडक्यात काय बोललो, एक अशी मशीन जी एका फॉर्मच्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कन्वर्ट करते राईट. तर इंटरनल कंबशन इंजिन काय असते ते समजण्यासाठी एक सिंपलसा छोटासा व्हिडिओ आहे, तो मी प्लेस करतो. तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप चांगली आयडिया येईल राईट. तर मी तुम्हाला कम्प्युटरचा ऑडिओ पण शेअर करतो. पहिला शेअर कम्प्युटर ऑडिओ राईट, आणि तुम्हाला आता व्हिडिओ दिसेल. नीट बघा, इंटरनल कंबशन इंजिन काय असते ते बघण्याचं समजून घ्या. आणि आपण 4 स्ट्रोक इंजिन बद्दल बोलणार आहे. आवाज जर येत नसेल तर कोणीतरी नो वरती क्लिक करा, ठीक आहे, इन केस तुम्हाला आवाज येत नसेल तर. राईट. तर आपल्या समोर सध्या जे ओके आवाज, ऍक्च्युली याचा आवाज मीच म्यूट केलाय मला वाटतं. ओके, आवाज पूर्ण आहे. आवाज सध्या पार्ट या व्हिडिओला जास्त आवाज याचा आला नाही वाटतं, पण मी एक्सप्लेन करत जातो, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर त्यांनी काय दाखवलं, इथे एक 4 स्ट्रोक इंजिन आहे. तर 4 स्ट्रोक इंजिन मध्ये आपल्याला जे जे कॉम्पोनंट्स असतात ना, त्या कॉम्पोनंट्स बद्दल बोलले. तर कॉम्पोनंट्स कुठले होते ते एकदा परत दाखवतो. आपल्याकडे हे 3 मेन कॉम्पोनंट्स आहे. आतमध्ये पिस्टन आहे, या पिस्टनला आणि या क्रँकला जॉईन करणारी एक कनेक्टिंग रॉड आहे, आणि फायनली एक क्रँकशाफ्ट आहे. आणि हे सगळा पार्ट आहे ना एका सिलेंडरच्या आतमध्ये आपण प्लेस केलाय. तो सिलेंडर वाला पार्ट, हा जो बाजूचा बॉक्स आहे ना, तो सिलेंडर आहे राईट. ह्याला आपण बोलतो आयसी इंजिन. ही आपली इंटरनल कंबशन इंजिन अशी दिसते. तर इंटरनल का, इंटरनल ह्याच्यासाठी कारण का कंबशन जे आहे म्हणजे आग लागण्याचा प्रोसेस आहे ना, तो ह्याच्या आतमध्ये सिलेंडरच्या आतमध्ये होतो, ठीक आहे. तर बघूया जस्ट की आतमध्ये काय होतंय राईट. तर इकडे दिसतंय गॅस आतमध्ये घेतली, स्पार्क प्लगनी पेटवलं गेलं, आणि नंतर मग कंबशन होते, आणि नंतर एक्झॉस्ट गॅस सगळी निघून जाते. आणि हे सेम प्रोसेस सारखे सारखे रिपीट होत राहतात. तर ह्याला आपण बोलतो इंटरनल कंबशन इंजिन. आणि ह्याच्यामध्ये 4 स्ट्रोक असतात. पहिला असतो सक्शनचा, ज्याच्यामध्ये फ्यूल जे असतं ते घेतलं जातं. नंतर मग कंप्रेस करतो. नंतर स्पार्क प्लग काय करतो, त्याला पेटवतो, तो खालती येतो, आणि त्याचा धूर असतो ना, तो नंतर चौथ्या स्ट्रोक मध्ये सगळा काढून टाकतो. हे कळतंय. तर ही जी मशीन आपण आता जस्ट बघितली, त्या मशीनला आपण बोलतो इंटरनल कंबशन इंजिन. ना आपण जे बघितलं ते एवढ्या स्लो नाही होत, ऍक्च्युली खूप जास्त फास्ट होतं. हे फक्त आपल्याला स्लो करण्यात दाखवलंय. हे 4 स्ट्रोक होते दिसत आहेत. तर एका सेकंड मध्ये ना कमीत कमी 100 ते 150 स्ट्रोक्स होत असतात. तो विचार करा किती फास्ट होत असेल. तर हे फक्त स्लो मोशन मध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी इथे दाखवलेलं आहे. लेट मी जस्ट फास्ट फॉरवर्ड द व्हिडिओ. हे वेगळे वेगळे स्ट्रोक आहेत. पहिला स्ट्रोक दाखवतो तुम्हाला, हा इनटेकचा स्ट्रोक आहे. इनटेकच्या स्ट्रोक मध्ये काय केलं आपण, इनटेकच्या स्ट्रोक मध्ये आपण ह्या इनफोल्ड मधून फ्यूल जे असतं ना, एअर आणि फ्यूलचा मिक्सचर असतं ते आतमध्ये घेतलंय. आता त्याला काय करतोय, कंप्रेस करतोय. कंप्रेस करून करून त्याचं प्रेशर वाढतं, आणि नंतर स्पार्क प्लगने काय होतं, एक चिंगारी येते, आणि त्या फ्यूल पेटून जातं. पेटणं म्हणजे काय, कंबशन. इथे कंबशन झाल्याच्या नंतर आग प्रोड्यूस होते. ही आग आतमधल्या आतमध्ये प्रोड्यूस होते, म्हणून याला आपण बोलतो इंटरनल कंबशन. आणि हा झाला आपला कंबशन स्ट्रोक. कंबशन स्ट्रोकच्या नंतर आपण काय करतो, एक्झॉस्ट स्ट्रोक चालू करतो. एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होतं, जो पण गॅस आहे, जो धूर आहे उरलेला, त्याला आपण ह्या मॅनिफोल्ड मधून बाहेर टाकून देतो. कळतंय. तर असे 4 स्ट्रोक्स एखाद्या इंटरनल कंबशन इंजिन मध्ये आपल्याला दिसतात, आणि ते खूप फटाफट होतात. 1 2 3 4, 1 2 3 4 सारखे सारखे रिपीट होत राहतात. सो इकडे फटाफट दिसतील थोड्या वेळात तुम्हाला. हे आता स्लो दाखवत आहेत. आता हे खूप फास्ट होतं. आता जितका मी रेस देणार ना, गाडी चालवताना आपण रेस देतो ना, जितका मी जास्त रेस देतो ना, तितका हे फास्ट होत राहतं. आता इथे दिसेल थोड्या वेळात तुम्हाला. इथे आपण आरपीएम वाढवला, जसंच आपण स्पीड वाढवणार, तर 83 रोटेशन, जसंच मी आरपीएम वाढवतो काय होतंय, हा जो स्पीड आहे, हा स्पीड खूप फास्ट होईल. हळू 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 ते 1 स्ट्रोक 2 स्ट्रोक, त्याचे नंबर ऑफ स्ट्रोक्स आहेत ते खूप फटाफट फटाफट होतात. दिसतंय. एक एवढ्या फटाफट ऍक्च्युली होते, आपल्याला दिसणार पण एवढ्या फास्ट होतात राईट. सो अच्छा, तर मला पहिला आता हा प्रश्न विचार की तुम्हाला ऍटलिस्ट इंटरनल कंबशन इंजिन काय असतं ते कळलं. जर कळलं असेल तर येस वरती क्लिक करा. बस हळूहळू जाऊया. महत्वाचं याच्यात समजणं आहे. इंटरनल कंबशन इंजिन कळला एव्हरीवन. नाही कळलं असेल तर नो वरती क्लिक करा. मी तुम्हाला माईक अनम्यूट करून विचारायचा प्रयत्न करेन.
राईट. सचिन तुला समजला की नाही? ओके गुड, ठीक आहे. म्हणजे सर माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर, कट होत होतं मध्ये. ठीक आहे चालेल मित्रा, टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, हे जे पण होत आहे ते रेकॉर्ड होईल आणि नंतर आपण युट्यूब वरती पण टाकू. आणि नंतर जेव्हा आपले रेग्युलर बॅचेस चालू होतील तेव्हा मी युट्यूब वरती तर नाही टाकणार, पण तुम्हाला तेव्हा पण मी हे रेकॉर्डेड व्हिडिओज देईल, ज्याच्याकडे काय होईल की तुमचा इनकेस जर कुठला पार्ट राहिला नेटच्या प्रॉब्लेममुळे ना, तर ते तुम्ही नंतर बघू शकते. ठीक आहे. आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला नंतर व्हॉट्सअप वरती विचारू शकता किंवा फोन करून पण आपण बघू, त्याचा काही इश्यू नाही. मी तुम्हाला सांगतो सेटअप कसा आहे. मग थोडक्यात आपण काय बघितलं, आपण बघितलं की इंटरनल कंबशन इंजिन काय असतं. तर जसा इंटरनल कंबशन इंजिन असतं तर एक्सटर्नल कंबशन इंजिन पण असू शकतं ना. इंटरनल कंबशन इंजिनचं एक्झाम्पल माहिती आहे तुमच्यामधून कोणाला? एक्सटर्नल कंबशन इंजिनचं एक्झाम्पल माहिती आहे का? हे बुक्स मध्ये नाही आहे, बट हे विचारायला पाहिजे, टीचर्सला विचारायला पाहिजे की सर तुम्ही इंटरनल सांगितलात, एक्सटर्नल कंबशन इंजिन काय असतं? क्या बात आहे, गितेशला माहिती आहे? गितेश प्लीज सांग ना, आन्सर काय आहे? एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल कंबशन इंजिन. माइक अनम्यूट कर. डिझेल इंजिन. आपलं रेल्वे रेल्वे इंजिन. परफेक्ट एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल कंबशन इंजिन इज अ रेल्वे इंजिन. सो इथे मी तेच एक्झाम्पल पण दाखवणार होतो. तो इकडे रेल्वेज मध्ये तुम्ही ते शोलेच्या पिक्चर बघितलं असेल ना, शोलेच्या पिक्चर मध्ये असे ते ही अशी जागा असते त्याच्यामध्ये कोळसा टाकला जातो, राईट. तर ही जी इंजिन आहे ही ओपन आहे का? कारण का याच्यामध्ये एक्सटर्नली आपण फ्यूल टाकतोय. तर बेसिकली दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ एक्सटर्नल कंबशन इंजिन, राईट. तर आपल्याला दोन प्रकारचे इंजिन असतात, इंटरनल कंबशन इंजिन अँड एक्सटर्नल कंबशन इंजिन. दोघांमधली जास्त एफिशियंट असते इंटरनल कंबशन इंजिन, त्याच्यामुळे आपण इंटरनल कंबशन इंजिन बद्दल लर्न करणार आहे, राईट. तर थोडक्यात व्हॉट इज अन इंटरनल कंबशन इंजिन. एखाद्या इंजिन मध्ये बेसिकली कॅन आय से, इंजिन काय करतं? फ्यूलला घेतं. फ्यूल मध्ये कॅन आय से केमिकल एनर्जी असते, त्या केमिकल एनर्जीला आपण हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. जेव्हा कंबशन होतं तेव्हा आग पेटते, म्हणजे हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट झालं. आणि त्या हीट एनर्जीचा वापर करून आपण पिस्टनला खालती ढकलतो. पिस्टनला खालती ढकललं म्हणजे काय? आपण मेकॅनिकल वर्क केलंय. म्हणजे थोडक्यात काय बोलतात सर, जेव्हा आपण इंटरनल कंबशन इंजिन असते, आपण केमिकल एनर्जीला हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो आणि ते वापरून मेकॅनिकल वर्क प्रोड्यूस करतो. तर अशी जी डिव्हाइस असते, सिस्टम असते, त्याला बोलतो हीट इंजिन. ठीक आहे. आणि जर ते आतमध्ये होत असेल तर त्याला इंटरनल हीट इंजिन किंवा इंटरनल कंबशन इंजिन बोलतो. तर हा वाला डेफिनेशनचा पार्ट आहे, तुमच्या समोर फक्त ठेवलाय मी रीड करण्यासाठी. की अ डिव्हाइस विच युजेस केमिकल एनर्जी ऑफ फ्यूल. म्हणजे इथे आपण काय वापरतो? केमिकल एनर्जी ऑफ फ्यूल वापरतो. त्याला कन्वर्ट कशात करतो? थर्मल एनर्जी मध्ये, म्हणजे आगीमध्ये. आणि त्याला वापरून आपण मेकॅनिकल युजफुल वर्क प्रोड्यूस करतो आणि त्याला आपण बोलतो हीट इंजिन. ते डेफिनेशनचा पार्ट या पुस्तकात पण भेटेल, पण मेन समजण्यावरती फोकस द्या. माझा तोच एम असतो की तुम्ही समजण्यावरती इम्पॉर्टन्स द्या, बाकी सगळं तुम्हाला येत जाईल. एवढं काही मोठी कॉम्प्लिकेटेड पार्ट नाही. डिप्लोमाच करतो, एकदम डिग्रीमध्ये अजून जास्त कॉम्प्लेक्स होईल. तर ही तुमची बेसिकली इंजिन आहे ना. मला सांगा, इंजिन मध्ये जे 4 स्ट्रोक आहेत ते रिपीट होतात का? डू दे गेट रिपीटेड? ते 4 स्ट्रोक आहेत ते रिपीट होतात की नाही होत? What do you think? Yes or no? Yes, they get repeated. Every stroke gets repeated. अच्छा, ते रॅन्डमली रिपीट होतात की एका सायकल मध्ये रिपीट होतात? काय बोलतायत? रॅन्डमली रिपीट होतं म्हणजे एकच्या नंतर मध्येच 3 होतो, म्हणजे इनटेकच्या नंतर डायरेक्ट एक्झॉस्ट होतो का? असं होतं का की डायरेक्ट एका सायकल मध्ये रिपीट होतात? राईट. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर करू शकता बिंदास, राईट. सायकल मध्ये. गीतेश इज परफेक्टली राईट की हे सगळे जे स्ट्रोक्स आहेत ते एका सायकल मध्ये रिपीट होतात, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ना इकडे सायकल्स बद्दल लर्न करतो आणि त्या सायकल्सला आपण पॉवर सायकल बोलतो. पॉवर सायकल का करतो? कारण का इथे बोललो ना आपण, एनर्जीचा वापर आपण पॉवर क्रिएट करण्यासाठी यूज करतो, त्यामुळे आपण पॉवर सायकल्स बद्दल बोलतो. आणि चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्हाला हेच शिकायचंय की वेगळे वेगळे पॉवर सायकल्स कुठले आहेत. तर आपल्याकडे 4 मेन पॉवर सायकल्स आहेत, रादर 5 मेन पॉवर सायकल्स आहेत. कार्नोट सायकल, ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युअल कंबशन सायकल अँड ब्रेटन सायकल. याच्यामधली सगळ्यात महत्वाचे जे 2 सायकल्स आहेत त्याच्यावरती मेजॉरिटी न्यूमेरिकल्स येतात एक्झाम मध्ये. एक आहे कार्नोट सायकल आणि दुसरा आहे ऑटो सायकल. डिझेल सायकल वरती पण न्यूमेरिकल्स येतात एक्झाम मध्ये, बट त्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे. ब्रेटन सायकल वरती पण येतात, पण अगेन त्यांची फ्रिक्वेन्सी एवढी जास्त नाही आहे. तर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फोकस करायचं असेल पुढच्या चॅप्टर मध्ये तरी, तेव्हा पण कार्नोट आणि ऑटो वरती जास्त लक्ष द्या ना. ह्याच्यामध्ये एक्झामचा मी प्रश्न काढला तर अजून एक बोलतो की मला माहिती आहे तुम्हाला आता MCQ फॉर्मॅट मध्ये तुमचे एक्झाम होणार असं बोलतायत, राईट. मित्रांनो, माझा काय ओपिनियन माहिती आहे का की एक्झाम कुठल्या पण फॉर्मॅट मध्ये येऊ,
आपण एक्झाम देण्यासाठी शिकत नाहीये, आपण इंजिनियर बनण्यासाठी शिकतोय. एक्झाम कुठल्या पण फॉर्मॅटमध्ये होऊन दे, पण तुम्ही पुढे काय घेऊन जाणार ना ते मॅटर करतं. ठीक आहे. आणि एमसीक्यूच्या एक्झाम्स कशा देणार आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे. किती व्हॉट्सअपचे ग्रुप बनवून काय काय होणार आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दल नको बोलूया आपण, राईट? सो लेट्स टॉक ऑन द कॉन्सेप्ट का पॉईंट, की समजण्यावरती भर देऊया. तर पॉवर सायकल्स काय असतं, ते का लर्न करतो त्याच्याबद्दल आपण बोलूया, राईट? ओके, समवन सेंट अ मेसेज. हो सर, नक्की नक्की आपण सम्स पण घेऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सम्स घ्यायला चालू करू. पहिल्या लेक्चर ना मला जास्त हेवी नाही घ्यायचंय, आणि आजच्या लेक्चरमध्ये फक्त कार्नोट सायकल आपण एक्सप्लेन करणार, कारण का मला माहिती आहे तुमचे कन्सेप्ट आहेत ना. मी दाखवतो ना आता थोड्या वेळात तुम्हाला कळेल की तुमचे कन्सेप्ट किती स्ट्रॉंग आहे करून. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आज फक्त कार्नोट सायकलचे पीबी आणि टीएच डायग्राम बद्दल बोलणार आहे आणि त्यांचे प्रोसेस लर्न करणार आहे, राईट? तर ह्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये पहिलं मला हे 4 इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत जे आपण ह्या सायकल मध्ये बघतो. तर मला एकेकांना विचारायचंय की व्हॉल्यूम मध्ये काय, राईट? अच्छा, मी एक डायग्राम लावलाय, इथे एक सिंपलचा सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, एक पिस्टन लावलाय, राईट? आता मला सगळ्यांनी चॅट मध्ये आन्सर करा, हा पिस्टन जेव्हा खालती जातो तेव्हा आतमधला व्हॉल्यूम जो आहे, सपोज जर मी हे पाठी ठेवला, ह्याच्या आतमध्ये लेट्स सपोज मी गॅस ठेवली आहे, ठीक आहे? इथे आतमध्ये काय काहीतरी मी गॅस ठेवलेली आहे, आणि नंतर मी काय केलं, या पिस्टनला असं खालती पुश केला, तर त्या गॅसचा व्हॉल्यूम कमी होणार की वाढणार, इन्क्रीज और डिक्रीज? चॅटबॉक्स मध्ये फक्त आय किंवा डी सांगा, मेसेज मध्ये टाका, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतंय की नाही, व्हॉल्यूम म्हणजे काय कळतंय की नाही. तुम्हाला वाटत असेल की सर काय सिंपल क्वेश्चन विचारतायत, बट मी सांगतो ना, बरेच जण असतात ज्यांना कन्फ्युजन असतं किंवा क्लॅरिटी नसते कधी कधी, राईट? सो ओके, संदीप इज करेक्ट, गितेश इज करेक्ट, सिद्धाराम इज करेक्ट, राईट? व्हॉट अबाउट अदर्स? आणि कोणी आन्सर नाही दिलं, सचिनने आन्सर नाही दिला आय गेस, अँड ओके देवाशिषने बरोबर दिले, बरोबर आहे, राईट? ऑलमोस्ट ऑल ऑफ यू अग्री की कमी होत आहे, राईट? म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला व्हॉल्यूम म्हणजे काय ते कळतं, राईट? आता बोलूया प्रेशर बद्दल, राईट? प्रेशर काय होतं. नाव सेम प्रश्न मी विचारतो सेम फॉर्मॅट मध्ये, की लेट सपोज जर ह्याच्या आतमध्ये गॅस आहे आणि मी ह्याला वरतून असं दाबलं, राईट? तर आतमधली जी गॅस आहे त्याच्यावरती प्रेशर वाढणार, इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? याचा पण आन्सर चॅट मध्ये आय किंवा डी च्या फॉर्मॅट मध्ये द्या, म्हणजे आपल्याला फटाफट फटाफट द्या. ओके, देवांशिष इज करेक्ट, सिद्धाराम इज करेक्ट, गुड गुड, संदीप कुमार इज ऑल्सो करेक्ट, गुड. व्हॉट अबाउट दी अदर्स? बोला बोला, जितकं पार्टिसिपेट करणार तुम्हाला मजा येईल. सो राईट, ओके, सो ऑलमोस्ट एव्हरी वन इज आन्सरिंग करेक्ट की हा बाबा प्रेशर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आपल्याला एवढं कळतं की एखाद्या गॅस कुठल्या पण वस्तूला जेव्हा आपण प्रेस करतो, दाबतो, तेव्हा प्रेशर इन्क्रीज होतं, राईट? तसंच जर मी हा पिस्टन जर वरती घेतला, परत हा जो पिस्टन इकडे आहे ह्याला जर परत मी वरती घेतला तर प्रेशर आपोआप परत कमी होणार. तर हे मला कळलं की तुम्हाला व्हॉल्यूम कळतोय, तुम्हाला प्रेशर कळतोय. आता महत्वाचा प्रश्न, तुम्हाला टेम्परेचर कळतो का? हाऊ मेनी ऑफ यू, कोणाला पण जर टेम्परेचर काय असतं ते माहिती असेल तर प्लीज तुमचा हँड रेज करा आणि आपण विचारू शकतो. मग मला आन्सर ऐकायला आवडेल तुमचं की टेम्परेचर म्हणजे काय असतं. आणि ॲज अ इंजिनियर तुम्हाला कोणी विचारलं आणि तुम्हाला नाही आलं तर तुमची इज्जत जाणार, कारण का 15,000चा जॉब मागायला जाणार, समोरचा माणूस विचारतोय बाबा टेम्परेचर काय आणि आपल्याला येत नाही, तर किती मोठा पोपट होईल आपला. त्यामुळे ज्याला पण आन्सर येत असेल, चुकीचं बरोबर मॅटर नाही करत, पण मला ऐकायला आवडेल की तुम्हाला टेम्परेचर म्हणजे काय कळतं. हॉटनेस, ओके, temperature means hotness, degree of hotness, which is many people say correct आहे. हा टेक्स्चुअल डेफिनेशन आहे, बुक्स मध्ये तुम्ही विचारतील तर डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस इज कॉल्ड एज टेम्परेचर, असं टेक्स्चुअल डेफिनेशन आहे, राईट? ठीक आहे, ठीक आहे, विच इज करेक्ट, राईट? तुम्हाला बेसिकली आय गेस संदीप कुमारने एकदम परफेक्ट आन्सर दिला, हॉटनेस, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. फक्त हॉटनेस नसतं संदीप, कोल्डनेस पण असतं कधी, कारण का टेम्परेचर मायनस मध्ये पण जातो. सो डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस इज कॉल्ड एज टेम्परेचर. हा टेक्स्चुअल झाला, ठीक आहे. बट यार ऍक्च्युअली टेम्परेचर काय असतं आता हे समजण्याचा प्रयत्न करा, कारण का नाही तर तुम्हाला मॉलिक्युलर लेवलवरती काय चाललंय, ऍक्च्युअली काय चाललंय ते कळणार नाही, राईट? आणि हे मला गॅरंटी आहे कोणाला माहिती नसेल, ठीक आहे. तर लेट सपोज ह्याच्या आतमध्ये ना एअर आहे ना, एअर किंवा कुठला पण गॅस असेल ते ऍटम्स किंवा मॉलिक्युल्सने बनलेले असतील, तर लेट सपोज इथे काही ऍटम्स आहेत, राईट? एअर चे काही ऍटम्स मी ह्याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत, ठीक आहे. तर होतं काय माहितीये का, जेव्हा पण आपण ह्याला आग लावतो, फॉर एक्झाम्पल मी बाहेरून आहे ना एक बर्नर लावला आणि या बर्नर थ्रू मी काय केलं, ह्याला हीट करतोय. तर जेव्हा पण बर्नर थ्रू मला हीट करतोय, काय होणार, मी याच्यामध्ये एनर्जी टाकतोय, बरोबर आहे? हे एनर्जी काय करणार माहितीये का, हे जे ऍटम्स आहेत ना
ते लोक एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आणि ते जोरात असे व्हायब्रेट करायला चालू करतात, एकमेकांवरती असे व्हायब्रेट करायला चालू करतात, म्हणजे असे व्हायब्रेट करायला चालू करतील आणि जाऊन एकमेकांबरोबर कोलाइड होतील. एकमेकांबरोबर जेव्हा ते कोलाइड होतात तेव्हा काय होतं, हीट अजून वाढायला लागते आणि हीट ट्रान्सफर करायला लागते, कळते? किंवा सपोज जर मी ह्याच्यामध्ये आहे ना, अच्छा एक एक्झाम्पल देतो, एक खूप मस्त क्वेश्चन, ह्याच्यावरती बोलायला पाहिजे कारण का हे एवढं कन्सेप्च्युअल आहे ना की पण हे समजणार आहे ना तुम्हाला, मजा नाही येणार शिकायला. आता हे सपोज ऍटम्स आहे, राईट? मला सांगा, सपोज जर मी ह्याला फक्त हा जो पिस्टन आहे ना, पिस्टन ह्याला जर मी फक्त प्रेस केला, मग प्रेशर वाढणार हे सगळ्यांना माहिती आहे. बट व्हॉट अबाउट द टेम्परेचर? टेम्परेचर पण वाढणार की टेम्परेचर सेम राहील? एकदम हितपर्यंत आणलं मी ह्याला, तर टेम्परेचर वाढणार की सेम राहणार? इनक्रीज और सेम? हा गीतेश बोल. टेम्परेचर इन्क्रीज होईल. टेम्परेचर इन्क्रीज होईल, राईट? बट अरे आपण तर काय हीट सप्लाय नाही केलंय. जर आपण हीट सप्लाय नाही केलं तर टेम्परेचर वाढला कसा? तेच मला पण नव्हतं, डाऊट आहे मला तो पण, की टेम्परेचर कसं वाढतं इंजिन. एक्झॅक्टली. इंटरनल एनर्जी. काय इंटरनल काय? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? बरोबर बोलतोय तू, बरोबर बोलतोय. बट व्हॉट डू यू मीन बाय इंटरनल एनर्जी? एकदम परफेक्ट बोला तो. त्या मॉलिक्युलचं सेल्फ एनर्जी काहीतरी असेल. सेल्फ एनर्जी काहीतरी असेल, ठीक आहे. पुस्तक वाचतोय पोरगा, चांगली गोष्ट आहे. अच्छा बघा, हे बघा मी सांगतो बघा, टेम्परेचर बेसिकली काय असतं. एक सपोज माझ्याकडे एक डब्बा आहे, ठीक आहे. लेट सपोज मी एक डब्बा काढतो आणि ह्या डब्याच्या आतमध्ये ना गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, राईट? खूप गॅसचे मॉलिक्युल्स ह्याच्या आतमध्ये, ठीक आहे. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत ना ते रॅन्डमली असे मूव्ह करत असतात, बरोबर आहे? तर ह्यांचं ऍव्हरेज मोशन आहे ना ते डिटरमाइन करतं की ह्यांची टेम्परेचर किती आहे, राईट? आता बेसिकली जितके फास्ट हे मूव्ह करणार तितकी जास्त यांची इंटरनल एनर्जी, जितकी हळू मूव्ह करणार तितकी कमी त्यांची इंटरनल एनर्जी. सर हे कसं? एक एक्झाम्पल देतो बघा. जर मी बर्फाचा एक्झाम्पल घेतला, एक आईस क्यूब घेतला, आईस क्यूब मधले जे पण मॉलिक्युल्स असतात ते एका जागेवरती फिक्स असतात की ते मूव्ह करत असतात? काय वाटतं? फिक्स्ड असतात की मूव्ह करत असतात? आईस घेतला ना, आईसचा क्यूब आहे, त्याच्या आतमधले जे ऍटम्स असतात ते मूव्ह करतात की फिक्स्ड असतात? फक्त मूव्ह करतात. ओके, संदीप कुमार स्टेलिंग मूव्ह करतात, चालेल. फक्त पहिला वर्ड जरी बोललात ना, मेसेज केलात ना, तरी मला कळेल की तुम्हाला काय बोलायचंय का. संदीप कुमार इज टेलिंग की इट मूव्स. ओके ओके, वाव, मस्त आहे, एकदम मस्त आहे. सगळ्यांनी एकदम मस्त रॉंग आन्सर दिलेत. ठीक आहे, बघा काय असतं बेसिकली, एखादा सॉलिड जेव्हा आपण घेतो, आता मला माहितीये की बर्फाचा जो तुकडा आहे तो सॉलिड आहे, राईट? आणि सॉलिड काय असतो, आपल्याकडे 3 बेसिकली शेप असतात, राईट? लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस. प्लाझ्मा बद्दल जाणार नाही आपण, लिक्विड, सॉलिड, गॅसेस हे 3 स्टेट आहे. जेव्हा मी पाण्याबद्दल बघतो, तर पाण्यामधलं जे फ्लुइड आहे ते मूव्ह होऊ शकतं, बरोबर आहे? पण जर मी बर्फ घेतला, बर्फ मूव्ह नाही होत, त्याला मी एका जागेवरती ठेवला तर तो स्प्रेड होणार नाही हळूहळू. टेम्परेचर म्हणजे कमीच ठेवलं तर स्प्रेड नाही होणार. म्हणजे काय, त्याचे जे ऍटम्स आहेत ना ते एकमेकांबरोबर फिक्स डिस्टन्स वरती ते मूव्ह नाही करत. म्हणजे थोडक्यात काय की त्यांची इंटरनल एनर्जी खूप कमी आहे, कारण का ते जास्त व्हायब्रेट नाही करत, बरोबर आहे? लिक्विड बद्दल बोललो तर लिक्विड जास्त मूव्ह करू शकतात, त्यांच्याकडे कम्पॅरेटिव्हली जास्त इंटरनल एनर्जी आहे. आणि गॅस मॉलिक्युल्स असतात त्यांच्याकडे त्यांच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त इंटरनल एनर्जी असते, कारण का ते फ्रीली मूव्ह करू शकतात, राईट? तर इंटरनल एनर्जी बेसिकली डिपेंड्स अपॉन किती व्हायब्रेशन किंवा किती फ्रीली ते ऍटम्स मूव्ह करतात, रोटेट करतात किंवा व्हायब्रेट होतात, राईट? तर थोडक्यात काय होतं माहितीये का, लेट सपोज जर मी ह्या बॉक्सला आहे ना खूप असं जोरात हलवलं, त्याच्याने काय होणार, हे जे आतमधले ऍटम्स आहेत ना ते काय करणार, ते एकमेकांवरती आदळणार किंवा हे जे वॉल्स आहेत त्याच्यावरती आदळणार आणि त्याच्यामुळे काय होणार, त्यांचं जे व्हायब्रेशन आहे ना ते जास्त वाढतं. तर आपण जे मेकॅनिकल वर्क करतोय त्याची जी एनर्जी आहे ती त्यांच्या व्हायब्रेशन मध्ये जाते आणि त्यांचं टेम्परेचर हळूहळू वाढतं. हे कळलं? आता ह्याच्याबद्दल बघूया. बघ, जेव्हा मी पिस्टनला प्रेस करतो, जेव्हा मी प्रेस करतो तेव्हा बेसिकली मी काय करतो, व्हेनेवर आय एम प्रेसिंग द पिस्टन, लेट सपोज जर मी पिस्टनला प्रेस करतोय, राईट? पिस्टनला जेव्हा आपण मी प्रेस करतो, काय करतोय मी, हे जे आतमधले गॅस मॉलिक्युल्स होते ना त्यांच्यासाठी जागा काय करतोय मी, हळूहळू कमी करतोय. तर आता त्यांना व्हायब्रेट करण्यासाठी जास्त जागा आहे की कमी जागा आहे? ठीक आहे, काय वाटतं? एक काम करूया आपण, आय गेस गीतेशचा माईक प्रॉपर चालू आहे, तर गीतेश
तू देऊ शकतो आन्सर्स, किंवा कोणाला द्यायचं असेल ना तर म्हणजे इंटरॅक्टिव्ह राहील, जरा मजा येईल लेक्चरमध्ये. काय वाटतं रितेश, की जर मी हे केला, जर मी पिस्टनला असा खालती प्रेस करतोय तर जे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत त्यांना मूव्ह करण्यासाठी जास्त जागा राहील की कमी जागा राहील? सर खूप कमी जागा राहील. आता खूप कमी जागेमध्ये कॅनेसे ते एकमेकांबरोबर जास्त आपटतील, आणि जेव्हा ते हो सर, आपटणार. एकमेकांवरती आणि हा कळतंय, आणि आपटल्याच्या नंतर काय होतं, आपलं ते जे टेम्परेचर आहे ते वाढायला लागतं, कळतंय का? तर हो that सर, is- ऑब्व्हियसली. आणि ह्याच्यामुळे इंटरनल एनर्जी वाढते. इंटरनल एनर्जी वाढते म्हणजे काय, की व्हायब्रेशन खूप जास्त व्हायला लागते, आणि दॅट इज द रिझन इंटरनल एनर्जी वाढते, आणि त्याबरोबर टेम्परेचर पण वाढतं. हे कळतंय? येस तर सर, हे जर समजलं. तुम्हाला लक्षात असेल ना, तर तुम्हाला जेव्हा सायकल्स लर्न करतात ना, ते एंट्रॉपी, टेम्परेचर काय होतं ते सगळ्या गोष्टी कळेल. म्हणून मी सायकल वरती गेलो पण नाही अजून. मला माहिती आहे सायकलच एक्झाम मध्ये येणार, हे काय एक्झाम मध्ये विचारणार नाही. बट एक्झाम साठी प्रिपेअर करून माणसं गाढव बनतात, इंजिनियर्स नाही बनू शकत. तर मला ते नाही करायचं आहे. सो आय वॉन्ट यू पीपल टू ऍक्च्युअली लर्न समथिंग, टेक अवे समथिंग फ्रॉम हिअर. ठीक आहे. सो आय गेस की तुम्हाला टेम्परेचर बद्दल आयडिया आली असेल की टेम्परेचर काय असतं. डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ठीक आहे, हा टेक्स्च्युअलचा डेफिनेशन आहे. बट ऍक्च्युअली काय असतं, ऍक्च्युअली असतं की ते व्हायब्रेशनचा रेट. विचार करा ना, एखाद्या गोष्टीला आपण थंड करत जातो तेव्हा ते व्हायब्रेट नाही, पाणी जमिनीवरती पडलंय, जसं जसं टेम्परेचर पडतो ते काय होऊन जातं, बर्फ बनून जातो. म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी कमी होते, आणि जे मॉलिक्युल्स असतात ना ते त्याच जागेवरती राहतात. कळतंय? सो दॅट इज व्हॉट इज नथिंग बट टेम्परेचर. हे कळलं सगळ्यांना? हे कळलं असेल तर एकदा येस वरती क्लिक करा गाईज, एव्हरीवन. क्या बात है, ग्रेट. नाउ लेट्स टॉक अबाउट द फाइनल कॉन्सेप्ट, दैट इज एंट्रॉपी. ना एंट्रॉपी गाइज एवढा मोठा टॉपिक आहे ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ह्याच्यावरती एक वेगळी बुक लिहिली जाऊ शकते 600 पानाची. एंट्रॉपी खूप मोठा टॉपिक आहे, बट आपल्याला तेवढा मोठा टॉपिक लर्न नाही करायचं, किंवा मला तुम्हाला डेफिनेशन नाही शिकवायचं. मी सांगतो की एंट्रॉपी बेसिकली काय असतं. एंट्रॉपी म्हणजे डिस्टर्बन्स. काय लक्षात ठेवायचं, एंट्रॉपी म्हणजे डिस्टर्बन्स. बरोबर आहे? आता मी तुम्हाला एक वेग एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज तुम्ही तुमचा एक अभ्यास करण्याची जागा आहे. नाव सुरुवातीला तुम्ही महिन्याचा परीक्षा जेव्हा सेमिस्टर चालू होतं, तुम्ही सगळं नीट नेटकं ठेवतात, पुस्तकं लावून ठेवतात, आणि हळूहळू काय होतं, हळूहळू जसं जसं क्लासेस पुढे जातात, तुम्ही कुठली पण गोष्ट कुठे पण ठेवतात, आणि सगळं पसारा पडून जातो. बरोबर आहे? तर ह्याच्यामध्ये काय झालं, डिस्टर्बन्स वाढला, तर ह्याच्यामध्ये एंट्रॉपी ऍक्च्युअली इन्क्रीज होते. कळतंय? तर ह्याच्यात बदली जर मला सपोज जर मी सगळं काय नीट नेटकं ठेवतंय, तर त्यासाठी एंट्रॉपी कमी होते. हे एक वेग एक्झाम्पल आहे. डिस्टर्बन्स वाढतं तर एंट्रॉपी वाढते, डिस्टर्बन्स कमी होतं तर एंट्रॉपी कमी होते. ठीक आहे. आता मी अजून एक सिंपल थर्मल रिलेटेड एक्झाम्पल देतो. एक सपोज माझ्याकडे गरम चाय आहे, चाय आहे ती गरम आहे, आणि मी चायचा कप असा ठेवून दिला, तर व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर. त्याचा टेम्परेचर वाढणार हळूहळू की कमी होणार? आणि नॉर्मल ऍटमॉस्फिअर तर त्याचा टेम्परेचर हळूहळू वाढेल की कमी होईल, काय वाटतं? ओके, हळूहळू टेम्परेचर डिक्रीज होईल. ठीक आहे, हळूहळू टेम्परेचर डिक्रीज होणार, राईट? आता ते टेम्परेचर डिक्रीज करण्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी स्पेंड करावी नाही लागली, हे खूप महत्वाचं आहे. टेम्परेचर डिक्रीज करण्यासाठी आपण काही एनर्जी स्पेंड नाही केली, बरोबर आहे, राईट? थोड्या वेळानंतर त्या चायची क्वालिटी, लेट सपोज मी एक दिवसासाठी ती चाय तशीच ठेवली, तर दुसऱ्या दिवशी त्याची क्वालिटी चांगली राहील की खराब होईल? काय वाटतं, त्याची क्वालिटी चांगली राहील की त्याची क्वालिटी खराब होईल? बरोबर, क्वालिटी खराब होणं. ऑलमोस्ट एव्हरी वन इज टेलिंग की क्वालिटी खराब होईल. ग्रेट, राईट? सगळेजण चॅटमध्ये आन्सर करतात क्वालिटी खराब होईल. दॅट इज गुड, राईट? म्हणजे थोडक्यात काय, ती क्वालिटी खराब करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं का? आपल्याला काय मेहनत करावी लागली का? नाही, आपण फक्त चाय तिथे ठेवलेली, खराब होते. बरोबर आहे? आता खूप महत्वाचा प्रिन्सिपल आहे हा, आणि हा आयुष्यभर लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आणि स्वतःच्या लाईफ प्रमाणे पण, की लाईफ मध्ये जेव्हा पण आपल्याला एखादी गोष्ट चांगली करायची असते, त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असते, तेव्हा आपल्याला एनर्जी टाकावी लागते. आणि जेव्हा आपण एनर्जी टाकतो, एंट्रॉपी कमी होते. एंट्रॉपी कमी होते म्हणजे काय, डिस्टर्बन्स कमी होतं. फॉर एक्झाम्पल, ती चाय जी होती, राईट, त्याला जर मला तशीच ठेवायची असेल, किंवा मला त्याला परत गरम, त्याचा टेम्परेचर परत वाढवायचे, तेव्हा मला एनर्जी सप्लाय करावी लागेल, मला गॅसवरती ठेवावी लागेल, मला एनर्जी सप्लाय करावी लागेल, मग तेव्हा ती गरम होईल, त्याची क्वालिटी मेंटेन राहील. तसंच आयुष्यामध्ये पण जेव्हा आपल्याला खूप चांगलं काहीतरी सक्सेसफुल बनायचं, आपल्याला मेहनत करावी लागणार, तेव्हा जाऊन ते फोकस्ड होणार, तेव्हा जाऊन आपल्याला रिझल्ट भेटतील. म्हणजे काय, आपण आपली एंट्रॉपी कमी करतो.
एनर्जी जेव्हा जाते तेव्हा एंट्रॉपी कमी होते आणि जर एनर्जी निघून जाते आपल्यामधून ते एंट्रॉपी वाढत जाते. आपली ह्युमन बॉडी पण जर मी असंच ठेवली, मेल्याच्या नंतर काय होतं, मेल्याच्या नंतर ती बॉडी सडायला लागते, त्याची एंट्रॉपी वाढायला लागते. पण जिवंत जेव्हा माणूस असतो त्याला फिट राहण्यासाठी रोज खावा लागतं, रोज काय ना काहीतरी एनर्जी टाकावी लागते. अँड देर इज अ जनरल रूल की बोलतात की एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स ऑलवेज इन्क्रीजेस. म्हणजे जगात आहे ना, पूर्ण ब्रह्मांडमध्ये जी एंट्रॉपी आहे ती नेहमी इन्क्रीज होत जाते. म्हणजे काय, हळूहळू डिस्टर्बन्स वाढत चाललंय. आता हे कसं आपल्याला माहितीये, बिग बँग थिअरीच्या नंतर सगळा असा पसारा व्हायचा म्हणजे निघायला लागला, सगळे काय असं एक्सपांड व्हायला लागलं. थोडक्यात काय की सगळे एक्सपांड होत आहे, डिस्टर्बन्स वाढतंय हळूहळू. सन जो आहे तो आपला हळूहळू एनर्जी देऊ देऊन त्याची पण बोलतात ना व्हॅल्यू कमी होते. तर हा मला खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह, बट थोडक्यात काय की एंट्रॉपी तुम्हाला कळलं असेल, आय एम शुअर तुम्हाला कळलं असेल. जर कळलं असेल तर प्लीज एकदा येस वरती क्लिक करा, बिकॉज दीज 4 पॅरामीटर्स आर सो इम्पॉर्टंट. हे जर नाही कळत असेल तर मग काय अर्थ नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त रट्टा मारावा लागेल आणि खूप फंडामेंटल लेवलवरती समजायला पाहिजे की ह्याचं चेंज जे आहे ती एनर्जीच्या लेवलवरती कसं होतं. म्हणजे एनर्जी वाढली की एंट्रॉपी काय होणार, एनर्जी कमी झाली की एंट्रॉपी काय होणार, टेम्परेचर काय होणार, प्रेशर काय होणार, व्हॉल्यूम काय होणार. ह्या सगळ्या गोष्टी कळणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा आपण सायकल्स ऍक्च्युली समजू, नाही तर तुम्हाला रट्टा मारावा लागेल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील अँड तुम्ही येस पण क्लिक केला, सो इट्स गुड. आणि आपण पुढच्या पार्टला जाऊया. राईट. आता मी काय करणार आहे माहिती आहे, आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त आणि फक्त कार्नोट सायकल घेणार आहे. मी काही न्यूमेरिकल नाही घेणार. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल घेऊया, कारण का मला आजचा हेवी नाही करायचा होता. ठीक आहे, कारण का मला अजून पण दुसऱ्या गोष्टी आहेत त्या बोलायच्या. सो लेट मी जस्ट स्टार्ट विथ दी कार्नोट सायकल का टेम्परेचर, एंट्रॉपी अँड प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. एक काय झालं, एक ओके हा आहे सगळं. राईट. सो आपल्याकडे हा पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम आहे. तो हा वाला आपला सिलेंडर आहे. सो दिस पार्ट ओव्हर हिअर इज सिलेंडर. हा आपला सिलेंडर आहे. राईट. दिस इज द सिलेंडर and this is the piston that we are talking about. हा आपला पिस्टन आहे. ठीक आहे. अच्छा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आणि एंट्रॉपी ह्यांचे डायग्राम्स ड्रॉ करायचे. तर आपल्याकडे असे 2 लाईन्स आलेत आणि इथे आपण प्रेशर व्हॉल्यूम आणि इकडे टेम्परेचर एंट्रॉपी डायग्राम प्लॉट करणार आहेत. राईट. आता होणार काय बघा, आता हा पिस्टन खालती आहे म्हणजे इथे ऑलरेडी काय ना काहीतरी गॅस मी दाबून ठेवलेली आहे. ठीक आहे. तर ह्या गॅस जी दाबून ठेवलेली ऑलरेडी, त्याचा प्रेशर हाय असणार की लो असणार, काय वाटतं? याचा प्रेशर हाय असेल की लो असेल? बरोबर आहे. परफेक्ट. देवांशीचा आन्सर बरोबर आहे, गीतेशचा आन्सर बरोबर आहे, संदीप कुमारचा पण आन्सर बरोबर आहे. आणि कोण आहे आपल्याकडे, सचिन थोरात कुठे आहे? नाही, आन्सर नाही दिला अजून. ठीक आहे, चालेल. बट येस, मोस्ट ऑफ यू आर टेलिंग करेक्ट आन्सर की प्रेशर हाय असणार. प्रेशर हाय असेल तर म्हणजे ह्याच्यात मला कळतं की जसं जसं मी वरती जातो प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे जर माझा पहिला पॉईंट जो आहे ना तो कुठेतरी वरती असणार आहे, म्हणजे इथे कुठेतरी वरच्या साईडला माझा पहिला पॉईंट असणार आहे. राईट. हे कळतं आपल्याला की प्रेशर काय पहिला वरती आहे. राईट. अच्छा, मला सांगा, जर पिस्टनचा मुवमेंट वरती झाला, पिस्टन असा वरच्या डिरेक्शन मध्ये मूव्ह झाला, तर प्रेशर वाढेल की कमी होणार? व्हॉट विल हॅपन? विल द प्रेशर इनक्रीज और विल द प्रेशर डिक्रीज? बरोबर आहे देवांश. ओके, ग्रेट. मी तुम्हाला कळतंय की प्रेशर डिक्रीज होणार. राईट. आता बघा मी काय करणार आहे, मी ज्याच्यामध्ये ऑलरेडी प्रेशर जास्त होता आणि प्रेशर जास्त असणार आणि खालती दाबून ठेवलंय, तर ऑब्व्हियसली याचा टेम्परेचर पण जास्त असणार. तर एक पॉईंट, ओके एक सेकंड, हा बरोबर आहे, बरोबर गीतेश बरोबर आहे. तर प्रेशरचा पॉईंट इथे असणार. राईट. प्रेशरचा पॉईंट पण वरती असणार आणि टेम्परेचरचा पॉईंट पण वरती असणार, कारण का दाबल्याच्या नंतर टेम्परेचर इन्क्रीज झाणार. ते का होणार ते आपण मागच्या पीपीटी स्लाइड मध्ये बघितलं. राईट. अच्छा, आता काय करणार आहे माहिती आहे, आता मी एक हॉट सोर्स लावणार आहे इथे. हा जे गॅस आहे ना, याला काय करणार, एक हॉट सोर्स लावणार आहे. आणि हॉट सोर्स बेसिकली काय असतं, काही पण असू शकतं. एक आगीचा गोळा आहे किंवा खूप लाकडी घेऊन मी आग लावली आहे आणि त्यातून हीट निघतच राहते. इन्फायनाइट सोर्स ऑफ हीट लावलंय मी. तर मी काय करतोय इथे, काय करतोय, हीट एनर्जी आतमध्ये सप्लाय करतोय. हीट एनर्जी मी काय करतोय आतमध्ये ह्याच्या थ्रू सप्लाय करतोय. आता हा इन्फायनाइट सोर्सचा अर्थ काय असतं की हा जितकी पण हीट टाकत असेल, पण ह्याची जी हीट टोटल हीट आहे ती कमी नाही होणार. फॉर एक्झाम्पल सूर्याचा एक्झाम्पल घेतला, सूर्य आपल्याला एवढ्या वर्षापासून काय करतोय, हीट सप्लाय करतोय, पण त्याची काय लगेच कमी होते काय? तर त्याच्याकडे खूप सोर्स आहे, तर त्याला आपण बोलतो हीट सोर्स. हीट सोर्स म्हणजे काय असतं, जो आपल्याला देत राहील, हीट देत राहील, पण त्याची स्वतःची हीट खूप एवढी काय कमी नाही होणार, त्याला आपण बोलतो हीट सोर्स. राईट. दॅट इज कॉल्ड एज हीट सोर्स. तर जेव्हा मी हीट सप्लाय करेल, बरोबर आहे, हीट सप्लाय केल्याच्या नंतर इथे काय होणार, ह्याच्यामध्ये हीटची एनर्जी जाणार ना. मला सांगा, ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय करणार, आपली हीटची एनर्जी जाणार. हीटची जेव्हा एनर्जी जाणार काय होणार, हा जो पिस्टन आहे, ही जी गॅस आहे, गॅस कॅनेसी एक्सपांड व्हायला चालू करेल.
का एक्सपांड होईल? कारण का हे जे मॉलिक्युल्स आतमधले आहेत ते सगळे व्हायब्रेट व्हायला चालू होतील आणि गॅस काय होणार, ही गॅस अशी एक्सपांड होणार आणि वरती जाणार. म्हणजे आता हा पिस्टन वरती गेला, पिस्टन वरती गेला म्हणजे तुम्ही काय बोललात की प्रेशर कमी होणार आणि हा व्हॉल्यूम जो अगोदर फक्त एवढूसा व्हॉल्यूम होता तो आता व्हॉल्यूम पण कॅनेसे वाढलाय. व्हॉल्यूम वाढलाय म्हणजे हा जो तुमचा पॉईंट वरती या साईडला होता तो असा खालच्या साईडला जायला पाहिजे, ह्या साईडला जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक असा कर्व भेटेल. थोडक्यात काय झालंय हे आपल्याला दिसतंय की प्रेशर कमी होतंय, प्रेशर कमी होते आणि व्हॉल्यूम काय होते, वाढते. व्हॉल्यूम वाढते आणि प्रेशर माझं काय होते, कमी होते, हे कळतंय. तर अशा प्रकारे तुमचा पहिला ग्राफ बनतो आणि ह्याच्यामध्ये मी काय केलंय, ह्याच्यामध्ये हीट ऍड केलंय. हीट ऍड केलंय त्यामुळे आपल्याला कर्व जो आहे तो असा ह्या डायरेक्शन मध्ये भेटणार. आणि ह्या प्रोसेसला आपण बोलतो आयझोथर्मल प्रोसेस. आयझोथर्मल प्रोसेस का बोललो, कारण का ह्याच्यामध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलंय. नाव क्वेश्चन असा आहे की सर तुम्ही टेम्परेचरला कॉन्स्टंट कसं ठेवलं, बरोबर आहे. आता हा महत्वाचा प्रश्न आहे, टेम्परेचरला कॉन्स्टंट कसं ठेवलं. सर तुम्ही हीट ऍड केलंय. नॉर्मली जेव्हा पण आपण हीट ऍड करतो तेव्हा सर टेम्परेचर वाढायला पाहिजे, पण टेम्परेचर तुम्ही बोलतायत कॉन्स्टंट राहिलं. तर टेम्परेचर कॉन्स्टंट कसं, म्हणजे तुम्ही आग सप्लाय करतात, हीट सप्लाय करतात, पण कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलंय. कोणी सांगू शकेल विचार करून, बेस्ड ऑन जे काय मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलेलं की टेम्परेचर कॉन्स्टंट कसं ठेवतोय आपण? येस, एनीवन? सर पिस्टन स्लोली मूव्ह झाला तर? ठीक आहे, म्हणजे इथं थोडक्यात काय करतो, हा जो पिस्टन आहे ना, पिस्टनला आपण हात पकडून आहे ना, हात लावून असं वरती खेचतो. म्हणजे जसं आपण हीट टाकत जातो तसं पिस्टनला पण वरती टाकत जातो. आता थोडक्यात बघ, ह्याला समजण्याचा प्रयत्न करा. जर लेट सपोज जर पिस्टनला मी वरती खेचला नसेल, मॅन्युअली जर मी वरती खेचला नसेल, तर काय होणार, तर ती जागा तेवढीच राहणार आणि जी पण हीट जाते त्याच्यामुळे काय होणार, ते मॉलिक्युल्स एनर्जी घेतील आणि व्हायब्रेट करायला चालू करतील आणि एकमेकांवरती आदळतील आणि टेम्परेचर वाढेल. बट मी काय केलं, जसं मी हीट सप्लाय करतोय तशी मी जागा पण वाढवतोय. म्हणजे त्यांच्यामध्ये एनर्जी तर आली, बरोबर आहे, एनर्जी तर आली, पण मी त्यांना जागा पण वाढवून दिली. मग ते लोक आता त्यांचं जर व्हायब्रेशन जेव्हा होईल तेव्हा एकमेकांवरती कोलाइड नाही होणार आणि त्यामुळे त्यांचं टेम्परेचर जास्त वाढणार नाही. हे कळतंय का मी काय बोलतोय, राईट? त्यामुळे आपण काय केलं, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. आता जे जस्ट मी जर बोललो ते कळलं असेल तर प्लीज एकदा येस वरती क्लिक करा, कारण का यार हे एवढा फंडामेंटल आहे, एवढा मध्ये कोण जात नाही सांगायला. बट यार मजा नाही येत यार, नाहीतर मग काय काय शिकणार इंजिनिअरिंग. फक्त हे 4 प्रोसेसची नावं लक्षात ठेवणं काय मोठी गोष्ट नाहीये, इझिली लक्षात राहतात. आयझोथर्मल, एडियाबॅटिक, आयझोथर्मल, एडियाबॅटिक, बस, अजून काय नाहीये. सो आय होप तुम्हाला, येस, गुड, दॅट्स गुड टू सी दॅट यू पीपल अंडरस्टूड, राईट? तर इकडे काय होतं, पहिलं टेम्परेचर पण हाय होतं आणि हे पॉइंट्स आहेत बेसिकली 1 2. तर हा पहिला जो आपला प्रोसेस होता ना, तो कसा आहे, आयझोथर्मल प्रोसेस. आयझोचा अर्थ कोणाला माहिती आहे का, आयझो म्हणजे काय असतं? व्हॉट डू यू मीन बाय आयझो? व्हॉट डू यू मीन बाय आयझो? आयझोचा अर्थ काय? ओके, कोणालाच माहित नाही ना, हे खूप चुकीची गोष्ट आहे. का बघा बघा मी का बोलतोय माहिती आहे का, कारण का मला फक्त शिकवायचं नाही यार. मी एक चॅप्टर शिकून मी तुम निघून जाईल, बट तुमच्या लाईफ मध्ये काय इम्पॅक्ट नाही होणार. दिस इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू, की जेव्हा पण तुम्ही अभ्यास कराल ना, प्रत्येक गोष्टीसाठी क्वेश्चन विचारा. अगोदर मी पण विचारतो क्वेश्चन, माझ्या टीचर्सला नाही यायचे, कधी कधी यायचे ते सांगायचे, पण नाही यायचे तर आज आपल्याकडे इंटरनेट आहे, गुगल आहे, तर तुम्ही गुगल करत राहा. जिथपर्यंत तुमची क्युरिओसिटी सॅटिस्फाय होत नाही ना, तिथपर्यंत करा. मार्क्स साठी अभ्यास करत राहिलात ना तर गाढव बनणार आहे. आणि ज्या प्रकारे माझा मार्केटवरती लक्ष आहे, मला कळतं की फ्युचरमध्ये जॉब्स नसणार आहेत. बरेचसे जॉब्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय आणि मशीन लर्निंग मुळे जाणार आहेत. तर ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर किंवा ऍज अ एनी पर्सन ज्याच्याकडे नॉलेज नाही, त्याला जगात काय जास्त कमवण्यामध्ये, पैसे कमवण्यामध्ये खूप डिफिकल्टी येणार आहे. एनिवे, सो बेसिकली आयझो म्हणजे काय असतं माहितीये का, आयझोचा अर्थ असतं सेम. आयझो मीन्स सेम. तर सेम काय राहिलंय, थर्मल. थर्मल म्हणजे काय, टेम्परेचर. तर सेम टेम्परेचरचा अर्थ असतं आयझोथर्मल. तर ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला, हे बघा, जर असा वरती पॉइंट जायत असेल तर टेम्परेचर वाढते, पण पॉइंट वरती जातोय का, नाही, पॉइंट फक्त कसा जातोय, राईट साईडला जातोय, बरोबर आहे. तर राईट साईडला जातोय म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय होतंय, टेम्परेचर वाढतंय. हे कळलं? सो दिस इज व्हॉट आय टॉक अबाउट आयझोथर्मल. तो पहिल्यावाल्या प्रोसेसमध्ये काय होतं, प्रेशर कमी होतंय, व्हॉल्यूम वाढतोय आणि प्रोसेस कसा आहे, आयझोथर्मल. आता रिव्हर्सिबलचा अर्थ काय, रिव्हर्सिबलचा अर्थ थोडक्यात काय, सपोज जर मी इथून परत ह्याला असा प्रेस केला तर परत जसा हा 1 पासून 2 वरती आला तसा हा परत पाठी पण जाऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढी हीट या हीट सोर्स पासून ऍड केलेली तेवढी सगळी हीट सोर्स, ही हीट आहे ना ह्याच्यामध्ये जाऊन सेम लेवल वरती येईल. पण ऍक्च्युअल मध्ये तसं पॉसिबल आहे का?
रिव्हर्सिबल म्हणजे कळलं, जेवढी मी हीट ह्याच्यामध्ये ऍड केलेली तेवढीच हीट ह्याच्यामध्ये परत ह्याला प्रेस करून, या पिस्टनला प्रेस करून ह्याच्यामध्ये टाकू शकतो. बट रिव्हर्सिबल प्रोसेस रिअल लाईफ मध्ये पॉसिबल आहे का? एनीवन? अच्छा, गितेश इज टेलिंग नॉट पॉसिबल. सो गितेश टेल मी की का पॉसिबल नाहीये, रिव्हर्सिबल प्रोसेस का पॉसिबल नाहीये? कारण सर म्हणजे जर पिस्टनला तुम्ही आपण खाली आणलं तर हीट, ती आपण जी हीट सप्लाय झाली तिकडे ऑलरेडी मॉलिक्यूल नी, तर ते परत जाऊ शकत नाही ना. मला एवढं माहिती की कार्नॉट सायकल आहे जी ऍक्च्युअल मध्ये कधीच प्रोसेस होऊ शकत नाही. बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर बोललायस. तुला माहिती आहे की होऊ नाही शकत, पण का होऊ नाही शकत त्याच्यात थोडासा गडबड आहे बघ. थोडक्यात थोडंसं सांगतो. कन्फ्युजन आहे सर. हा बघ, मी सांगतो. ही जी आपण हीट सप्लाय केली, ठीक आहे, ती हीट फक्त पूर्ण गॅसला नाही जात. ती बाजूचे जे सिलेंडर असतात त्यांना पण जाणार, म्हणजे सिलेंडर पण गरम होणार. सिलेंडर पासून काही अमाऊंट ऑफ हीट आहे ती रेडिएशननी बाहेर पण निघून जाणार. तर जी हीट बाहेर निघून गेली आहे, जी सिस्टम मध्ये आहेच नाहीये, ती परत कशी सप्लाय करणार? कळतंय? ती तर निघून गेली ना ऍटमॉस्फिअर मध्ये रेडिएशनच्या जरिये. कळतंय? किंवा जी पिस्टनच्या आतमधली जी गॅसमध्ये हीट आहे ती जाऊ शकते, पण सगळी हीट थोडी गॅसमध्ये जाणार. रियालिटीमध्ये जो आपण हीट कंडक्ट करतो तर ते 3 मोड्स आहेत कंडक्शनचे, राईट? एक आपला नॉर्मल कंडक्शन, रेडिएशन आणि कन्व्हेक्शन. तर ह्याच्यामध्ये कन्व्हेक्शनच्या मुळे जी हीट जाणार आहे ती तर जाणार, पण कंडक्शनच्या मुळे पिस्टन पण गरम होतात. कळतंय? तर ती हीट तर आपण परत ट्रान्सफर नाही करू शकत. त्याच्यामुळे कुठले पण जगातले प्रोसेस रिव्हर्सिबल नसतात. सो व्हॉइस इज ब्रेक. आय गेस सचिन, माझ्या एंड मध्ये काही प्रॉब्लेम नाही. माझा 50 Mbps चा इंटरनेट आहे, तर मला काही वाटत नाही इश्यू आहे. बाय द वे तरी मी विचारतो, बाकी सगळ्यांना आवाज येतोय का ठीक? एव्हरीवन राईट? देवाशिसला येतोय, गितेशला येतोय. संदीप तुला येतोय आवाज क्लिअरली? संदीपचा पण आय गेस मगासपासून थोडा इंटरनेटचा इश्यू होत होता, बट आय थिंक त्याला येतोय आवाज. ठीक आहे. तर सचिन, मला वाटतं तुझ्या एंडला थोडा इंटरनेटचा इश्यू आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलू, काही ना काहीतरी बोलू नंतर. बट हा तुमचा पहिला प्रोसेस होता, दॅट इज आयझोथर्मल प्रोसेस, ज्याच्यामध्ये आपण काय केलं, हीट ऍड केली आणि हीट ऍड करता करता पिस्टनला पण थोडा वरती खेचला, राईट? आता ह्याच्यानंतर काय करतो माहितीये, ह्याच्यानंतर हा वाला जो पार्ट आहे, हा जो रेड कलरचा बॉक्स आहे तो काढून टाकतो आणि त्याला इन्सुलेट करून टाकतो. म्हणजे लेट सपोज मी ह्याच्यात असं दाखवतो, ह्याला मी काय काढलं, काढून टाकलं आणि याला इन्सुलेट केलं. इन्सुलेट केलं म्हणजे काय, आता आतमध्ये हीट येऊ पण नाही शकत आणि आतमधून बाहेर जाऊ पण नाही शकत. त्याच्या आतमध्ये ऑलरेडी जी हीट आहे ना, ती काय करणार माहितीये का, ती हीट जी आहे, ते जे मॉलिक्युल्स व्हायब्रेट करतायत ना, ती हळूहळू अजून व्हायब्रेट करणार आणि तुमच्या पिस्टनला वरती ढकलणार, अजून वरती ढकलणार. तर तुमचा जो पिस्टन पोझिशन 1 ह्या पोझिशन वरती होता, 2 इथे मगाशी पोझिशन 1 होती, 2 वरती होता, तो काय करणार, पिस्टन आता नवीन पोझिशन वरती येणार. ह्याच्या नवीन पोझिशन वरती तुमचा पिस्टन येणार आणि ही वाली पोझिशन आहे पोझिशन नंबर 3. तर पोझिशन नंबर 3 वरती जेव्हा पोहोचतोय, तर मला सांगा प्रेशर वाढणार की कमी होणार? व्हॉट विल हॅपन टू द प्रेशर? प्रेशर वाढणार की कमी होणार? राईट? प्रेशर कमी होणार. व्हॉट अबाउट व्हॉल्यूम? व्हॉल्यूम कमी होणार की वाढणार? राईट? बरोबर आहे गितेश, बरोबर आहे देवांशी, बरोबर, परफेक्ट, राईट? तर ह्याचा अर्थ काय, हा जो पॉईंट 2 पासून आहे, हा सेम असाच एक कर्व बनेल, पण अजून खालच्या डायरेक्शन मध्ये बनेल, जो की मी तुम्हाला दाखवतोय. ते हा कर्व असा बनला, त्याच्यातून कळतंय की आपल्याला प्रेशर अजून खालती खालती गेला आणि व्हॉल्यूम अजून थोडासा इन्क्रीज झाला. सो दिस इज व्हॉट वी हॅव लर्न सो फार, की हा झाला आपला स्टेप नंबर, प्रोसेस नंबर 2-3. तर प्रोसेस नंबर 2-3 मध्ये आपण हीट ऍड किंवा सबट्रॅक्ट, अच्छा माझा हे गेला वाटतं, एक सेकंड. हा, सो प्रोसेस नंबर 2 to 3 मध्ये आपण हीट ऍड किंवा हीट सप्लाय किंवा हीट रिजेक्ट केली का? आपण हे ते इन्सुलेटर लावलं, राईट? सो डिड वी ऍडेड हीट और डिड वी रिमूव्ड हीट? असं काय केलं? येस और नो? नो, राईट? आपण हीट ऍड किंवा रिमूव्ह नाही केली, राईट? सो आपण जर हीट ऍड किंवा रिमूव्ह नाही केली आहे, ह्याचा अर्थ काय, आपण एंट्रॉपी चेंज नाही केली आहे. एंट्रॉपी चेंज नाही केलं म्हणजे काय, एंट्रॉपी तशीच राहणार आणि ही लाईन खालच्या डायरेक्शन मध्ये ना अशी खालती, की एंट्रॉपी चेंज नाही झाली. एंट्रॉपी चेंज करण्यासाठी मला एक्स ऍक्सिस वरती मूव्ह करायला पाहिजे. जर मी फक्त वाय ऍक्सिस वरती मूव्ह केलं तर माझी एंट्रॉपी चेंज नाही झाली, आणि याला आपण बोलतो रिव्हर्सिबल एडियाबॅटिक प्रोसेस. तर रिव्हर्स एडियाबॅटिक म्हणजे काय बेसिकली, कॅन एनिवन से एडियाबॅटिकचा अर्थ माहितीये कोणाला काय? एनीवन? गाईज असं नका करू. कॉन्स्टंट एंट्रॉपी. राईट, कॉन्स्टंट एंट्रॉपी बोलू शकतो. कॉन्स्टंट एंट्रॉपीला
आपण एडियाबॅटिक प्रोसेस बोलतो, किंवा जेव्हा पण आपण हीट ऍड नाही करत किंवा रिजेक्ट नाही करत त्याला आपण एडियाबॅटिक प्रोसेस बोलतो. ठीक आहे. सो प्रोसेस 2 to 3 वॉज युअर रिव्हर्सिबल एडियाबॅटिक प्रोसेस, राईट. अच्छा, इथे मी नंबर 2 टाकायला हवं होतं, मी कॉपी करत गेले, बट ठीक आहे, आय एम शुअर यू विल अंडरस्टँड. याच्यानंतर काय होतं माहितीये का, जसं आपण 3 वरती आहे ना, 3 वरती आल्याच्या नंतर आपण परत ह्याला काय करतो, हा जो पिस्टन आहे त्याला असं खालती प्रेस करतो. तर जेव्हा आपण प्रेस करणार आणि हा इथे काय ठेवलंय माहितीये का, इथे कोल्ड सरफेस लावलाय, इथे काय लावलंय, कोल्ड सरफेस लावलाय. तर इथे मी कलर रिप्लेस करतो याचा थोडा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की इथे काय करतोय आपण, कोल्ड एक लेट सपोज बर्फाचा तुकडा लावलाय किंवा बर्फाची लादी लावून ठेवली इकडे आणि कोल्ड लावलाय, आणि आपण काय करतोय, कंप्रेस करतोय म्हणजे 3 पासून आपण त्याला परत प्रेस करतोय ह्या लेवल पर्यंत, 4 लेवल पर्यंत, राईट. तर कंप्रेस करताना व्हॉट विल हॅपन टू द प्रेशर, विल इट इन्क्रीज ऑर डिक्रीज? ठीक आहे, बोला. व्हॉट विल हॅपन टू द प्रेशर, प्रेशर विल इन्क्रीज ऑर प्रेशर विल डिक्रीज? आता 3 पासून परत 4 पर्यंत आपण कंप्रेस करणार हाताने, तर त्याचा प्रेशर वाढणार की कमी होणार? किंवा फक्त आय किंवा डी मध्ये चॅट मध्ये आन्सर करा, कळून देईल. ग्रेट ग्रेट, राईट. व्हॉट विल हॅपन टू द व्हॉल्यूम, व्हॉल्यूमला काय होणार? बरोबर आहे, परफेक्ट, राईट. आता जो कर्व आहे तो कुठे जाणार, खालती जाणार की वरती जाणार? पीव्हीच्या इथे जो कर्व आहे तो वरती जाणार, अप या डाऊन? सचिन डाऊन नाही जाणार. अच्छा, सचिन तो डिक्रीज वाला पार्ट बोलतो. ठीक आहे ठीक आहे, right. Sandeep Kumar is correct. The curve, what will happen is curve will go up. Perfect. All of you are saying it correctly. Curve कुठे जाणार, वरती जाणार, राईट. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं, इथे काय बोललो, कोल्ड सोर्स लावलाय. कोल्ड सोर्स लावलाय म्हणजे कॅन आय से की आता मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही 3 to 4 दाबतायत तेव्हा तुम्ही प्रेशर इन्क्रीज करतायत. व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर, जेव्हा पण आपण एखाद्या गोष्टीला दाबतो तो व्हॉट विल हॅपन टू द टेम्परेचर? थोडक्यात ह्याचा अजून एक उदाहरण देतो मी, खूप एकदम विचित्र उदाहरण आहे. आपण कोणाच्या जेव्हा कानाखाली लावतो किंवा कोणीतरी आपल्या कानाखाली मारली तर आपले गाल लाल होतात, तिथे गरम गरम वाटतं, आहे की नाही? थोडक्यात काय, जेव्हा पण प्रेशर कोणी अप्लाय करतं जोरात तर टेम्परेचर वाढतं, कारण का तिथे जाऊन दे, त्याच्यात नको जाऊया. बट तुम्हाला एवढं कळलं असेल की टेम्परेचर वाढतं. तर इथे पण ऍक्च्युली टेम्परेचर वाढायला पाहिजे होतं. का? कारण का हीट ऍड झाली, पण टेम्परेचर वाढत नाही. का? कारण का जे पण हीट ऍड केली ना आपण प्रेशर दाबल्यामुळे, ती सगळी ह्या कोल्ड सोर्स जो पण लावले ना, लादीची एक बर्फाची लादी लावली आहे त्याच्यामध्ये सगळी हीट निघून जाणार. म्हणजे आपला टेम्परेचर वाढणार की नाही वाढणार, काय वाटतंय? जर मी ह्याला प्रेस करताना जर इथे खालती एक बर्फाची लादी लावली जी हीट ऍब्झॉर्ब करू शकते, तर टेम्परेचर सिस्टमचा वाढणार की कॉन्स्टंट राहील? टेल मी. वाढेल की कॉन्स्टंट राहील? ओके, गितेश इज टेलिंग डिक्रीज. गितेश डिक्रीज नाही होणार, डिक्रीज नाही होणार, कारण का फक्त जर मी बर्फाची लादी लावली असती ना तर डिक्रीज झाली असती. पण मी काय करतो, मी प्रेशर टाकून इन्क्रीज पण एनर्जी पण टाकतोय आणि बर्फ लावून ती एनर्जी काढतोय पण आहे. तर नेट टू नेट मी काय टेम्परेचर इन्क्रीज केलंच नाही, कळतंय? आणि जर टेम्परेचर इन्क्रीज नाही करत आहे तर त्या प्रोसेसला आपण बोलतो आयझोथर्मल प्रोसेस, राईट. आयझो म्हणजे सेम आणि टेम्परेचर सेम काय राहतं, टेम्परेचर. सो हिअर विल राईट आयझोथर्मल प्रोसेस, राईट. सो हा वाला पॉईंट इकडे येणार, 4th पॉईंट येणार माझा. आणि नंतर फायनल काय करतो माहितीये, फायनली परत हा जी बर्फाची स्लॅब होती ना ती बर्फाची स्लॅब पण काढून टाकतो आणि परत इथे एक इन्सुलेटर लावतो. आता इन्सुलेटर म्हणजे तुम्हाला कळलं असेल ना, ज्याच्यामध्ये हीट आपण ऍड पण नाही करू शकत किंवा सबट्रॅक्ट पण नाही करू शकत. तर आता मी इन्सुलेटर लावलाय आणि परत मी प्रेशर अप्लाय करणार आहे. तर जेव्हा मी परत प्रेशर अप्लाय करणार तेव्हा टेम्परेचर हीट ऍड करतोय की रिमूव्ह करतोय? टेल मी व्हॉट इज हॅपनिंग. जेव्हा मी परत प्रेस करणार म्हणजे 4 पासून परत मी हीट पर्यंत 1 पर्यंत येणार असं प्रेस करून, तेव्हा व्हॉट विल हॅपन टू द प्रेशर, विल इट इन्क्रीज ऑर डिक्रीज? प्रेशरला काय होणार, प्रेशर इन्क्रीज होणार. आता मला आय एम शुअर तुम्हाला कळलं असेल यार, प्रेशर इन्क्रीज होणार आणि व्हॉल्यूम डिक्रीज होणार. तर त्याच्यात तो क्वेश्चन नाही विचारत, क्वेश्चन असा आहे की टेम्परेचर काय होणार, टेम्परेचर वाढेल की कमी होईल की तेवढाच राहील? 4 पासून जेव्हा 1 मध्ये येईल, ओके, राईट, ओके ओके. तो आय गेस सगळ्यांनी एकदम करेक्ट आन्सर दिलाय, राईट, विच इज व्हेरी गुड. इन्क्रीज होणार. आता मला फायनल क्वेश्चन फक्त एक आहे की तुम्हाला बघायचं की तुम्हाला किती कळलंय, ठीक आहे? तर आय गेस लेट मी जस्ट सी कोणी कोणी करेक्ट आन्सर दिलेलं. तर संदीपनी पण बरोबर दिलंय, देवांशिषनी पण. अच्छा देवाशिष, मला तू माईक अनम्यूट कर आणि मला सांग की टेम्परेचर इन्क्रीज का होणार? मागे पण आपण 3 पासून 4 वरती आलो तेव्हा तर टेम्परेचर इन्क्रीज नाही झाला,
आता 4 पासून 1 वरती पण प्रेस करतोय, तर आता इन्क्रीज का होतोय? क्वेश्चन कळला ना माझा? 3 to 4 वरती आलो तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज नाही होणार असं बोललात तुम्ही सर. मग 4 to 1 इन्क्रीज होते असं का? व्हॉट इज द रिझन? काय बोलतो देवाशिष? अच्छा तुमचा व्हॉइसचा इश्यू आहे गेस, त्यामुळे येत नाहीये. गीतेशचा हे नाहीये. गीतेश तू आन्सर करायला ट्राय करशील? व्हॉल्यूम डिक्रीजेस, ठीक आहे, व्हॉल्यूम डिक्रीजेस. 3 to 4 मध्ये पण व्हॉल्यूम डिक्रीज होत होता देवाशिष. 3 to जेव्हा 4 मध्ये आलो तेव्हा पण व्हॉल्यूम डिक्रीज झालेला, पण तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज नाही झाला. पण जेव्हा 4 पासून 1 वरती येतोय तेव्हा होतंय. हा बोल गीतेश. सर आपण इन्सुलेटर ऍड केला, म्हणजे इन्सुलेटर मुळे का? हा, पण इन्सुलेटर मुळे झालं काय? साहेब इन्सुलेटर मुळे ती हीट ट्रान्सफर झाली ना कुठे ना. हा, कळतंय का? ती हीट कुठे पण ट्रान्सफर नाही झाली. कुठे पण ट्रान्सफर नाही नाही झाली, झाली. मॉलिक्युल्स कडेच राहिली, आणि मॉलिक्युल्स ती हीट घेऊन काय करणार? जोरात व्हायब्रेट करायला लागणार आणि एकमेकांना यस. आणि मग टेम्परेचर वाढतं. कळतंय का? तर हे हो सर. समजणं खूप महत्वाचं आहे. हे जेव्हा तुम्ही करतील ना तुम्हाला खूप मजा येईल. हे फक्त, आणि ट्रस्ट मी, ह्याच्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला ह्या गोष्टींना रट्टा मारायची गरज आहे की ग्राफ कसा बनतो करून. अँड फायनलला ऑब्व्हियसली इथे काय मी बोललो, टेम्परेचर काय होणार आहे? टेम्परेचर वाढणार आहे. त्यामुळे इथे टेम्परेचर असं वरच्या डायरेक्शन मध्ये दिलंय, आणि हीट आपण ऍड पण नाही केली, रिमूव्ह पण नाही केली. त्याच्यामुळे हा प्रोसेस का असणार? एडियाबॅटिक प्रोसेस, म्हणजे एंट्रॉपी सेम राहिली त्याच्यामध्ये. आणि ह्या केसमध्ये प्रेशर काय झालं? वाढलं, आणि आपला व्हॉल्यूम जो आहे तो कमी झाला आणि टेम्परेचर वाढला. हा पार्ट कळला तुम्हाला सगळ्यांना? Everyone, if you have understood this thing, whatever I said about Carnot cycle, so please click on yes symbol. जर तुम्हाला कळलं असेल, genuinely कळलं असेल की ऍक्च्युअली काय असतं, तर प्लीज एकदा येस वरती क्लिक करा. नाही कळलं असेल तर नो वरती क्लिक करा, तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. व्हॉट अबाउट गीतेश? काही क्वेश्चन्स आहेत गीतेश? हा सर, डाऊट होता की सर ही जी प्रोसेस आहे ह्याची जर आता मला थेरी लिहून काढायची असेल नॉर्मली, तर तुम्ही द्याल का? थिअरी देईल मी, त्याचं टेन्शन नको घेऊ, ठीक आहे, ते मी देईल, राईट. आणि सर बुक मध्ये जे आहे ना, बुक मध्ये ती एवढी कळत नाही. जर आपण असं आपल्या लँग्वेज माहिती आहे आपल्या लँग्वेज मध्ये, माहिती आहे, कळलं नाही, मी ते देईल, त्याचा काही इश्यू नका करू, म्हणजे टेन्शन नका घेऊ. मी प्रत्येक चॅप्टरचे आहे ना, आपलं एक लेक्चर झाला की त्या लेक्चरचे सगळे नोट्स तुम्हाला मी पाठवेल. हँड रिटन माझे नोट्स असतील, आणि मी आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते बनवून पाठवेल की तुम्हाला तसे म्हणजे तुम्हाला वाचायला पण सोपं जाईल, वाचताना कळेल, आणि मग तुम्ही तसं हे करू शकता. कारण का टेक्मॅक्स मध्ये पण खूप मिस्टेक्स आहेत, म्हणजे लँग्वेज त्यामुळे ते डिफिकल्ट करून टाकतात अजून, असं आहे. तर ते मी करून टाकेल, त्याचं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. सो बाय द वे अगेन, आय होप तुला पण हे कळलं का, आजचा प्रोसेस जे काय आपण सांगितलं ते कळलं? कार्नोट सायकल. हो सर, कार्नोट सायकलची प्रोसेस कळली सर. अच्छा, मला सांगा, वाय डू पीपल से कार्नोट सायकल इज अन आयडियल सायकल? आयडियल सायकल का बोलतात? सर आयडियल सायकल म्हणजे आपण हिला फक्त सर प्रॅक्टिकल करू शकतो, हिला फक्त आपण वापर करून इतर सायकल बनवू शकतो, पण ही आपण प्रॅक्टिकल करू शकत नाही. जस्ट थिंग म्हणून आपण वापरू शकतो हिला. हा, म्हणजे फक्त ही, आणि ही प्रॅक्टिकल पॉसिबल नाही का? कारण का ह्याचे सगळे जे प्रोसेस आहेत ना, ते रिव्हर्सिबल, रियालिटीमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस नसतात, ठीक आहे. तर त्यामुळे आपण, आणि जर करायचे असेल तर खूप स्लो करावं लागतं, तरी पण पॉसिबल नसतं. तो हे पॉसिबल नाही, त्यामुळे आपण याला आयडियल सायकल बोलतो. आणि आयडियल सायकलची गरज आपल्याला कशासाठी लागते? कोणी सांगेल की वाय डू वी रिक्वायर आयडियल सायकल? रियालिटीमध्ये तर वापरत नाही सर, मग काय गरज आहे आपल्याला आयडियल सायकलची? सर आपल्याला इफिशियन्सी जी आहे ना कार्नोट सायकलची, ती खूप मॅक्झिमम आहे. आणि आपण जो इंजिन बनवू, आपण जो तो आपण म्हणजे मला मॅच करायचे कार्नोट सायकल, थोडी मला मॅच करायची इंजिनची, मी जे पण बनवेल ते, ती सायकल असेल ती माझी, कारण त्यापेक्षा तो वर जाऊ शकत नाही इफिशियन्सी. परफेक्ट, मस्त गीतेशने मस्त अभ्यास केलाय. मी तुम्हाला, आय होप तुम्हाला कळलं असेल तो काय बोलतो. तो बोलतोय की इट्स लाईक, एक सिंपल एक्झाम्पल देतो मी, की वर्गात आहे ना खूप हुशार पोरगा आहे, तर तुम्ही किती हुशार आहेत म्हणजे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, ठीक आहे, किंवा त्या एखाद्या गणितात किती हुशार आहेत, तर गणितामध्ये एखादा पोरगा त्याला 100 मधून 95 95 भेटलेत, आणि तुम्हाला 85 भेटलेत, कळतंय? तर आपण कोणाबरोबर कम्पेअर करणार? 100 बरोबर तर सगळे करणार आहेत, पण ऍक्च्युली 100 मधून मॅक्झिमम 95 भेटले ना, 95 मॅक्झिमम एफिशियन्सी आहे. तर आपण मॅक्झिमम पासून किती
लांब आहे किंवा जवळ आहे ते बघण्यासाठी आपण कार्नोट सायकल घेतो. कळतंय? म्हणजे जितकी आपली ऍक्च्युअल सायकल कार्नोट सायकलच्या जवळ पोहोचेल तितकी आपली एफिशियन्सी वाढणार आहे, तितके पैसे वाढतील, तितकं जास्त चांगलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला लोक जॉब देतील जर तुम्ही एफिशियन्सी आणि लोकांचा पैसा वाचू शकाल तर. ठीक आहे. सो गाईज दिस इज अ व्हेरी सिम्पल टॉपिक पण खूप मजा येईल तुम्हाला हे वाचायला. सो दॅट्स ऑल गाईज. आजसाठी मला लेक्चरमध्ये एवढंच ठेवायचं होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये कार्नोट सायकल वरती मी काही न्यूमरिकल्स पण घेईल सो दॅट तुम्हाला आयडिया येईल सर की सर न्यूमरिकल्स. डाऊट आहे बोल ना गीतेश. सर. आता हे आपले डेमो लेक्चर जर मला पुढे तुमचे लेक्चर कंटिन्यू करायचं तर काय करायला लागेल? अच्छा बघ, मी ह्या लेक्चरसाठी फीस ठेवली आहे आणि मी त्या गुगल फॉर्म मध्ये पण सांगितलेलं आणि ज्यांनी मला मेसेज केले त्यांना पण मी सांगितले. कारण का होतं तर ह्या बेसिक लेक्चरसाठी आहे ना मी 2500 ही फीस ठेवली आहे. जे आमच्या इथे नॉर्मल माझ्या ऑफलाईन स्टुडंट्सला जेव्हा मी ऑनलाईन शिकवतो ना त्यांना मी ही चार्ज करतो. तर दिस इज द फीस दॅट आय एम आस्किंग फ्रॉम यू पीपल की 2500 मी तुम्हाला चार्ज करेल आणि तुम्हाला मी पूर्ण सब्जेक्ट शिकवेल. आपण जसं ऑनलाईन सध्या करतोय ना तसं. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय होतो की आता मला वाटतं संदीपला मगाशी प्रॉब्लेम होत होता की त्याचा इंटरनेट जायत होता आणि सचिनचा पण इश्यू होत होता. आणि मला कोणतरी बोललेलं की त्यांचं विलेज मध्ये आहे त्यामुळे कसं ते कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेट येतं जातं, नेटवर्क चांगलं नसतं त्यामुळे बऱ्याचशा वेळी मिस होतात. तर हा मला माहिती आहे जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तर मी काय करणार आहे माहिती आहे का, जे पण आपले लेक्चर्स रेकॉर्ड होत आहेत ठीक आहे ते मी तुम्हाला विमिओ करून एक ऍप आहे त्याच्या थ्रू देत जाईल एका सिक्वेन्स मध्ये. तो तुमचं इन केस काय मिस झालं तर तुमच्यासाठी ते विमिओ वरती असेल आणि ते फक्त तुम्हालाच दिसणार, ते सगळ्यांना येस दिसणार. येस. ठीक आहे. तो म्हणजे ट्रस्ट मी स्वतः ते खूप टेस्ट केलंय. तुम्ही रेकॉर्ड करायला जरी ट्राय केला तरी पण नाही होणार. तर तसे सगळे इश्यूज येते म्हणजे तुम्हाला ते सिक्युअर्ड वे मध्ये तुमच्यासाठीच असेल, ते अजून कोणाला बघता येईल नाही. आणि जितक्यांदा पाहिजे तितक्यांदा तुम्ही बघू शकता. जितकं तुम्हाला डाऊट्स असेल त्याच्यातून परत परत रिवाइंड करून बघू शकतात. एक्झाम साठी पण म्हणजे रिव्हिजन साठी पण कामाला होईल. बट जेव्हा तुमचा सेमिस्टर संपून जाईल तेव्हा ते व्हिडिओज ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातील. कारण का ते फक्त त्या एका सेमिस्टरसाठी मी तुम्हाला देतोय कारण का ते तुम्हाला रिवाइज करता येईल. ते माझं ते मेन इम्पॉर्टंट रिझन. आणि हे जे नेटवर्कचा इश्यू असतो ना तर हा प्रॉब्लेम आपला सॉर्ट आउट होऊन जाईल. हे कळतंय सगळ्यांना? सर राईट. लेक्चर फक्त पॉवर इंजिनचे होतील का परत आपले ह्याचे पण होतील ईएमडीचे ईएमडीचे? हा ईएमडीचे मी काय विचार केला माहितीये का, ईएमडीचे मी युट्यूब वरतून फ्री मध्ये शिकवेन. हा पण हा. ऍक्च्युली आहे ना आज पण मी तुम्हाला माझा एक सेकंड मी ही रेकॉर्डिंग बंद करतो. काय गरज नाही आता पुढच्याची.